गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा फायदा माओवादी घेण्याचा प्रयत्न करीत असतात, परंतु गडचिरोली पोलीस दल माओवाद्यांच्या या प्रयत्नांना यश मिळू देत नाही. जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस दल सदैव प्रयत्नशील असते. त्याचा परिपाक म्हणून एकेकाळी माओवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील अतिसंवेदनशील गर्देवाडा येथे 15 जानेवारी 2024 रोजी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली होती. पोलीस मदत केंद्राच्या निर्मितीपासून तेथील परिसरातील नागरिकांना विविध सोयी सुविधा गडचिरोली पोलीस दलामार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून 22 सप्टेंबर 2024 रोजी गर्देवाडा ते अहेरी अशी प्रथमच महाराष्ट्र परिवहन विभागाची एसटी बस सेवा सुरू करण्यात आली. सविस्तर वृत्त असे आहे की नवीन पोलीस मदत केंद्र निर्मितीपूर्वी गर्देवाडा येथून एटापल्ली, अहेरी इत्यादी मोठ्या गावांना जाण्या येण्याकरिता पक्का रस्ता उपलब्ध नव्हता. तसेच गट्टा ते वांगेतुरी दरम्यान असलेला ताडगुडा येथील पूल देखील सुस्थितीत नसल्याने गर्देवाडा परिसरातील 12 गावातील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. परंतु गडचिरोली पोलीस दलाच्या सततच्या पाठपुराव्याने ताडगुडा येथील पुलाचे तसेच रस्त्याचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्यात येऊन महाराष्ट्र परिवहन विभाग यांच्या समन्वयाने 22 सप्टेंबर 2024 रोजी गर्देवाडा ते अहेरी अशी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. सदरचा कार्यक्रम पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अभियान यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन एम रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी योगेश राजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. सदर कार्यक्रमास CRPF चे असिस्टंट कमांडंट संतोष डरांगे, पोलीस निरीक्षक जितेंद्र पोमके, गर्देवाडा येथील प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धनाजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संग्राम अहिरे, SRPF चे पोलीस उपनिरीक्षक देवकुडे व पोलीस अंमलदार यांच्यासह मौजा गर्देवाडा येथील 100 ते 120 नागरिक उपस्थित होते. राजेश खोब्रागडे, विदर्भ न्यूज, गडचिरोली.